नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पोलीस उपनिरीक्षकपदी संभाजी पंजांगे यांची पदोन्नती झाल्याबद्दल सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक शाहीर दत्ता शिंदे यांच्या हस्ते सत्कार। परभणी शहरातील महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष कार्यक्षम पोलीस कर्मचारी आपल्या कार्याच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याचे नाव उंचाविणारे व नुकतीच पोलीस अधीक्षक परभणी रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झालेले परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र पोलीस उपनिरीक्षक संभाजी पंजांगे यांचा दिनांक 26 मे 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील समाजहित न्यूज महाराष्ट्र राज्य कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक शाहीर संगीतकार बहुजन विकास सांस्कृतिक कला मंचचे संस्थापक अध्यक्ष दत्ता शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील कार्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राज्य संघटक तथा संपर्क प्रमुख भगीरथजी बद्दर, रुग्ण हक्क संरक्षण समिती तथा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा दयावान सरकार, महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा सचिव लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे प्रमोद आंभोरे, रुग्ण हक्क संरक्षण समिती तथा मुस्लिम विकास परिषदचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ, स्वच्छता दूत कावळे मामा, भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सतीश भिसे, अक्षय नंद, लातूरच्या सुप्रसिद्ध गायिका अनिता गायकवाड, प्रसिद्ध शाहीर गंगाधर लहाडे, कमलाजी कावळे, अनिल सूर्यवंशी, समाजहित न्यूज चॅनलचे संस्थापक प्रतिनिधी शेख अझर आदींची उपस्थिती होती। आज या ठिकाणी बहुजन विकास सांस्कृतिक कला मंचचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुप्रसिद्ध शाहीर दत्ताजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या परभणी जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष असणारे पोलीस कॉन्स्टेबल होते, पहिले ते जमादार होते, आता त्यांची PSI या पदावर पदोन्नती झालेली आहे। त्यामुळे आज आम्ही लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, रुग्ण हक्क संरक्षण समिती, समाजहित अभियान, भीमा कोरेगाव मित्रमंडळ, मुस्लिम विकास परिषद आणि आमचे या भीमशक्ती संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांचा दत्ताजी शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करणार आहोत, त्यांचा सत्कार करणार आहोत। मी दत्ताजी शिंदे यांना विनंती करतो की आपण त्यांचा पुष्पहार घालून सन्मान करा। महासंघाचे संस्थापकाध्यक्ष प्रसिद्ध शाहीर गायक कवी आदरणीय दत्ताजी शिंदे उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या वतीने आज आमच्या परभणीची आन बान शान तसेच कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय संभाजी पंजांगे साहेब यांचाही त्यांनी दत्ता शिंदे यांच्या हस्ते विविध सामाजिक संघटनेच्या वतीने दत्ताजी शिंदे यांचा सत्कार केलेला आहे आणि त्यांच्या पुढील कार्याच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। मी आदरणीय दत्ता शिंदे साहेब यांना अशी विनंती करतो की आपण नुकतीच पदोन्नती झालेले आमचे PSI आदरणीय संभाजी पंजांगे साहेब यांना पदोन्नतीपर शुभेच्छा द्याव्या। आज छोट्याशा मीटिंगला सर्व मोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि पत्रकार संघाचे सर्वच प्रमुख, सर्वच पदाधिकारी, बहुजन विकास सांस्कृतिक कला मंचाचे नवोदित मराठवाड्याचे अध्यक्ष माननीय बनकर साहेब आणि ह्या मीटिंगमध्ये कर्तव्यदक्ष PSI साहेब, माझा माणूस कुठल्या तरी चांगल्या खुर्चीवर बसलेला दत्ता शिंदे ज्यावेळेस बघतो त्यावेळेस माझं काळीज जेवढं मोठं होतं ते विचारूच नका, ताबडतोबच त्यांच्याविषयी एखादं गाणं तयार करावं अशी माझी इच्छा होते। आता जसं विलासरावाचं 2 शब्द इथंच लिहिले मी ताबडतोब, तसं कर्तव्यदक्ष साहेब आपले संभाजी पंजांगे आता आता पंजांगे खानदानीची जी महाराष्ट्राची नामवंत गायिका आहे
शालिनी शिंदे ते साहेबाच्या नात्यामध्ये आहे. पंचांगी म्हटल्याच्या नंतर शेळगाव हे माझी सासूवाडी आहे आणि आत्याची मुलगी आहे. माझी आत्या पंचांगी खानदानातली आणि शालिनी शिंदे म्हणजे माझी मिळून लहान असतानाच आमचं लग्न झालं. शालिनी शिंदे 90 वर्षाची होती, छोटीशी. आज त्या पण महाराष्ट्राच्या नामवंत गायिका आहेत. आणि कार्यक्रमाच्या शेवटी पंचांगी सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सत्कार झाला सर्वांच्या वतीनं. एकदम आनंद झालेला आहे आणि त्यांच्या पुढील कार्याला सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. त्यांचं कार्य समाजामध्ये असं लौकिक व्हावं हीच माझ्या हृदयामध्ये मी इच्छा साठवून ठेवतो आहे आणि सर्वांच्या मनामध्ये तीच असावी की त्यांच्या कार्याला चालना मिळावी ही त्यांना शुभेच्छा देऊया. पण आजचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाला असे जाहीर करतो. जय चित्त आहे की या ठिकाणी कलावंताकरता एक महामेळावा आपण घेऊया, महाराष्ट्र लेवलचा महामेळावा घेऊया पत्रकार संघटनेमार्फत व आपल्यामार्फत. तर या ठिकाणी घेऊन कलाकारांना खरंच न्याय मिळाला पाहिजे. ज्या कलाकारांना अनुदान मिळत नाही, काही कलाकारांना वंचित आहेत, जे अपंग आहेत, जे पीडित आहेत, यांच्यासाठी तुमची संघटना तर काम करते, तसंच आम्ही पण त्या संघटनेसाठी होता होईल तेवढं सहकार्य करूया. आपण दोघेजण मिळून आपल्या संस्थेमार्फत व लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटनेमार्फत आपण हे काम करूया. कारण का तर आज जगामध्ये सगळं काही मिळतंय, पण कलावंतावर होणारा अन्याय हा कुठलंही सरकार करणार गेलंय. त्यासाठी आपल्याला पुढे होऊन करणं गरजेचं आहे. शिंदे साहेबांनी घोषणा केली आहे की बहुजन विकास सांस्कृतिक कलावंत कलामंच महाराष्ट्र राज्य या कलावंताच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या या सांस्कृतिक सामाजिक संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपजी बनकर सर यांची निवड झालेली आहे. त्यांनी ती घोषणा केलेली आहे. तरी मी या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने तिथं मंचावर असलेले संभाजी पंचांगे साहेब, तसेच दत्ताजी शिंदे साहेब, तसेच गायकवाड ताई या सर्वांना म्हणजे भगीरथ बद्दल सर्वांना अशी विनंती करतो की त्यांना पुष्पहार घालून या सर्व समावेशक कला संघामध्ये त्यांचा समावेश करून आमचे आदरणीय दिलीपजी बनकर सर सर्वांनी काय संस्थापक अध्यक्ष माननीय दत्ताजी शिंदे साहेब, ख्यातनाम गायक, टी स्टार वगैरे असं त्याच्यासाठी भरपूर काही उपमा आहेत. आणि आमचे विशेष साहेब बनकर साहेब, सर्व शेख सरफराज साहेब, सलमानी बुदर साहेब, ज्यांची की निमित्त तळमळ असते त्यांच्या माध्यमातून आमचे असे बनकर साहेब आणि सर्वांना घेऊन चालणारे आमचे प्रमोदजी यांनी जो पूर्ण हा वेळ घडून आणला त्याबद्दल मी सर्वांचे आणि प्रमोदजीचे आभार मानतो. आणि माझी मेहून येतं दत्ता शिंदे साहेब म्हणजे माझी मेहून येतं. आम्ही लहान होतो 5वी 6वीला असताना तेव्हाच चळगावला नेहमीच यायचे आणि आली की हे आली की आम्ही मागं राहायचं तेव्हा ते संध्याकाळच्या वेळेला गैराचा कार्यक्रम असायचा. आणि शालिनी शिंदे ही माझी बहीण आहे. आमच्या स्टार आहेत गायनाच्या माध्यमातून त्या माझी बहीण होता. पण कधी संपर्क जवळून असा आला नाही. आणि जेव्हा आला गावाकडे तेव्हा आम्ही लहान होतो 6वी 5वी काय तेव्हा. तर ह्या माध्यमातून आज योगायोगानं बनकरजी साहेबांनी, प्रमोदजी आंबोरे साहेबांनी आणि सर्वांनी जो आज दत्ता शिंदे साहेब यांच्या हातून माझा जो स्वीकार केला त्याबद्दल मी नक्कीच सर्वांचा मी आभारी आहे. आणि यापुढे सुद्धा आपल्या माध्यमातून
म्हणजे माझ्या माध्यमातून जे काही काम मला सामाजिक कार्यासाठी करता येईल ते मी यापुढे नक्कीच करणार याची ग्वाही दोन शब्द संपवतो. भीम आमच्या लोकस्वातंत्र्य पत्रकार संघातर्फे आमचे आवडते आमचे लाडके शिंदे मामा यांचा आज या ठिकाणी सत्कार झाला. हा सत्कार नसून एक छोटेखानी कार्यक्रम आम्ही घेतला. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.